केशवनगरमध्ये 18 व 24 मीटर आरपी बाबत बाधित ग्रामस्थांची आमदार चेतनदादा तुपे यांच्याकडे मागणी। केशवनगर मुंडवा रोड बाधित कृती समिती तसेच 18 मीटर आणि 24 मीटर डीपीमुळे बाधित होणाऱ्या केशवनगरमधील ग्रामस्थांनी आज हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय चेतनदादा तुपे यांची भेट घेऊन विविध मागण्या आणि समस्या त्यांच्या समोर मांडल्या। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मांजरी बुद्रुक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेणुका माता मंदिर या मार्गामध्ये आरपी रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली। विकासाला आमचा विरोध नाही, मात्र विकास कामे करताना सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तांचे कमीत कमी नुकसान व्हावे अशी भूमिका ग्रामस्थांनी यावेळी मांडली। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते झेड कॉर्नर पर्यंत प्रस्तावित 18 मीटर रस्ता करण्यास ग्रामस्थांची तयारी आहे, मात्र हा रस्ता शासनाने दिलेल्या अधिकृत मार्किंग प्रमाणेच करण्यात यावा आणि कोणत्याही नागरिकाच्या घरावर अनावश्यकपणे कारवाई होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली। तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेणुका माता मंदिर या मार्गाबाबत ही ग्रामस्थांनी आपली समस्या मांडली। आरपी नकाशामध्ये या रस्त्याची रुंदी 24 मीटर दाखवण्यात आली असून रस्त्याच्या दिशेमुळे एका बाजूला अधिक नागरिक बाधित होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे जुन्या मूळ नकाशानुसार फेरमोजणी करून योग्य पद्धतीने मार्किंग करण्यात यावे अशी मागणी आमदार चेतनदादा तुपे यांच्याकडे करण्यात आली। चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे ग्रामस्थांना वाटणारे मार्किंग तातडीने थांबून प्रत्यक्ष पाहणी आणि फेरमोजणी करून निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली। खराडी केशवनगर पुलाबद्दल आमदार चेतनदादा तुपे यांचा सत्कार। दरम्यान खराडी केशवनगरला जोडणारा बहुप्रतीक्षित पूल आता पूर्ण झाला असून या पुलाचे उद्घाटनही झाले आहे आणि पूल वाहतुकीसाठी सुरू झाला आहे। या महत्त्वपूर्ण कामामुळे केशवनगर, खराडी आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ये-जा करण्यासाठी एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे। या पुलासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आणि पुलाचे काम पूर्ण होऊन तो नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्याबद्दल केशवनगरमधील ग्रामस्थांच्या वतीने आमदार माननीय चेतनदादा तुपे यांचा विशेष सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले। हा पूल सुरू झाल्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। 36 मीटर डीपी ऐवजी 18 मीटर रस्त्याची मागणी। केशवनगरमधील 36 मीटर प्रस्तावित डीपी रस्त्याबाबतची सुनावणी होऊन त्याचा निकाल अद्याप प्रलंबित असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। त्यामुळे हा रस्ता 36 मीटर न करता 18 मीटर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांचे घर आणि मालमत्ता वाचतील अशा पद्धतीने नियोजन करावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। यासोबतच केशवनगरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नदीकाठचा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, रेल्वे लाईन लगतचा रस्ता पूर्ण करावा, तसेच मांजरी, केशवनगर, खराडी आणि स्टेशनकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी मार्गाचे योग्य नियोजन करावे अशी मागणीही करण्यात आली। भविष्यात परिसरातील वाहतूक वाढल्यास आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल अथवा इतर वाहतूक सुविधांचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली। यावेळी आमदार चेतनदादा तुपे यांनीही विकास कामांसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले। रस्ते आणि इतर विकास कामे करताना नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली। केशवनगरचा विकास व्हावा, रस्ते व्हावेत, वाहतूक व्यवस्था सुधारावी, मात्र या विकास कामामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचे कमीत कमी नुकसान व्हावे हीच प्रमुख मागणी केशवनगरमधील बाधित ग्रामस्थांनी आमदार चेतनदादा तुपे यांच्या समोर मांडली आहे। आता 18 मीटर रस्ता, 24 मीटर आरपी रस्ता आणि 36 मीटर प्रस्तावित डीपी बाबत प्रशासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो, तसेच फेरमोजणी व योग्य मार्किंग बाबत पुढील कार्यवाही काय होते याकडे केशवनगरमधील बाधित ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। केशवनगरमधील सर्व बाधित ग्रामस्थ जे इथं आज सगळे उपस्थित आहेत, साहेब आपणास कळवण्यास आम्हाला आनंद वाटतो की आपण जो हा पाठपुरावा केला त्यानंतर अजितदादा पवार यांच्या पुण्याईने म्हणा जो निर्णय घेऊन तो ब्रिज, जो ओव्हरब्रिज आता नुकताच ऐतिहासिक बनला तरी चालेल, कारण त्याच्यावर बरंचसं गदारोळ वादळ झालं, तो भाग वेगळा, पण तो ब्रिज जो आज इथे तयार झाला आणि आपल्या पाठपुराव्याने त्याचा सोक्षमोक्ष लावला आपण, त्याच्यामुळं आज केशवनगरमध्ये मी म्हणतो की आमच्या ज्या 2 रोड आहेत, शिवाजी चौकापासून ते तुकाई माता मंदिरापर्यंत आणि केशवनगर शिवाजी चौकापासून रेणुका माता मंदिरापर्यंत जेवढी बाधित होणारी होती ती आज सगळी एक मोकळा श्वास घेतात, कारण त्या पुलाने इतका बदल केलेला आहे साहेब। 80% जनता ही गायबच झालेली आहे त्या रोडवरची, म्हणजे इतका फरक पडलेला आहे फक्त त्या एका पुलामुळे। त्यामुळं
आम्हाला आज ते आपण जो ते कार्य केलेले आहे त्याच्याबद्दल आपल्याला आमच्या सर्वांतर्फे मनापासून अभिनंदन व धन्यवाद द्यायचे. आणि साहेब दुसरी गोष्ट त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहेत आपला सत्कार करावा म्हणून. आणि त्याच्याही पलीकडे अजून आपल्याकडनं खूप अपेक्षा आहे की जो पुढचा जो मार्ग आहे म्हणजे रेणुका माता ते तुकाई माता पासून ते पुढे मांजरीला जाणारा किंवा कल्याणी साहेबांकडे जाणारा जो बंगला आहे तिथं पण असेच काहीतरी छोटे मोठे रस्त्याचे नियोजन जे रखडलेले ते करून घेणं, तो पण मार्ग मोकळा केला तर तिथून पुढचे पण ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी निघूनच जाईल. मला वाटतंय ना फक्त बघा साहेब महत्वाचं म्हणजे जे रिक्षावाले चौकामध्ये जे जाम करत होते आज ते रिक्षावाले बऱ्यापैकी गायब झाले. शाळेचे स्कूल बस त्यांनी त्यांचा रूट चेंज केला ते पण गर्दी कमी झाली. म्हणजे असे काही बरेचसे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह झाले फक्त एका पुलामुळे. आता इथून पुढचे पण प्रॉब्लेम जे डीपी रोडचा जो आहे तो अजून काही सँक्शन झालेला नाही 36 मीटरचा. आम्ही सर्व जनतेने साहेब त्याला आम्ही विरोध केलेला आहे, त्याच्या हरकती घेतलेल्या आहेत, नोंदवलेल्या आहेत. आपल्याकडे आलं होतं पण आपल्या चिरंजीवांचं लग्न होतं त्यावेळेस ते आपण विधान भवनमध्ये आवाज उठवणार होते तो थोडा मिस झाला तो टायमिंग कारण आपण इथंच राहिले लग्नाचं कार्य असल्यामुळं. तर आम्हाला आपल्यावर विश्वास आहे आणि आपल्यावर खात्री आहे पूर्णपणे की आपण आमचा हा जो 36 मीटरचा जो इश्यू आहे की डीपीला फायनल डीपीला तो आम्ही अर्ज केलेलाच आहे. पण आपण पण थोडीफार आपली राजकीय ताकद लावून तो ज्यावेळेस मंत्रालयात मंजुरीला जाईल एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांना आमचे जे काय दुःख जे काय आम्ही बेघर होतोय केशवनगरमधून त्याच्याबद्दल पण थोडी सहानुभूतीपूर्वक तुम्ही जर त्यांना जोर लावला तर आमच्यासाठी हे खूप बरं होईल. आणि साहेब ह्यातली बरीचशी लोक आज ग्रामपंचायत स्थापन होण्या अगोदरपासून आम्ही येणाऱ्या सोसायटीला किंवा येणाऱ्या काळाला आम्ही विरोध करत नाही कारण ती पण जनता आहे. आम्ही पण केव्हा तरी आमचं गाव सोडून तिथं केशवनगरमध्ये वास्तव्यास आलो. पण येणाऱ्या काळामध्ये साहेब आपण आज आमदार आहात आपण आम्हाला आपल्याकडनं एवढी अपेक्षा आहे की आम्हाला तिथून बेघर न करता त्यातनं योग्य मार्ग काढून आम्हाला तिथं परत केशवनगर मधले आम्ही गावकरी आहोत असंच आम्हाला वाटू द्या आणि राहू द्या आणि केशवनगर गावाचं गाव पण जाणार नाही. आता हे करण्यासाठी काय आपण आपल्याकडे काय जादूची कांडी नाही हे आम्हाला पण कल्पना आहे. पण साहेब ह्यातले काही वेगळे वेगळे ऑप्शन असतील तर ते तुम्ही शोधा. रस्त्याच्या बाबतीत आपण सातत्याने पाठपुरावा केला. दुर्दैवानं दादा आज आपल्या अजितदादा आज आपल्यातून गेलेले आहेत पण दादांनी या सगळ्याच्या बाबतीत केशवनगरच्या बाबतीत जेव्हा जेव्हा ते यायचे कारण डेक्कन शुगरला ते नेहमी जायचे नेहमी त्यांचं लक्ष असायचं त्यामुळे त्यांनी त्या बाबतीत कायम मला पाठिंबा दिला कायम त्या ठिकाणी केलं. आणि आज तो पूल खरं तर दादा पाहिजे होते ते सगळं बघायला पण आता परमेश्वराची इच्छा आहे. पण आज तुम्ही सगळे सांगताय की त्या पुलामुळे ट्रॅफिक कमी झालं. आता याच्यामध्ये खरं सांगायचं तर तुम्हीच बोलताना दोन प्रकारे बोलता. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्यातलेच लोक शिवाजी चौकात दर 2 महिन्यांनी आंदोलन करतात. ही अडचण आहे. तुम्ही गावकरी म्हणून एक काहीतरी निर्णय घ्या ना. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुमच्यातली माणसं मिटिंगला ह्या पण आहेत आणि त्या आंदोलनात पण. अधिकारी कन्फ्यूज नागरिक कन्फ्यूज सगळेच कन्फ्यूज की नक्की काय मागणी. इकडच्या मिटिंगलाही उपस्थित राहायचं आणि तिकडच्याही मिटिंगला उपस्थित राहायचं. असं दुटप्पी वागल्याने काय साध्य होणार नाही. काहीच साध्य होणार नाही. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. परवाच्या मिटिंगमध्ये पण मी सरळ सांगितलं तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळू नका आणि फसवणूक करू नका. जे सत्य आहे ते सांगत जा. बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधीही चांगलं असतं. आता अजितदादांनी त्या दिवशीची पहाटे भेट घेतली होती त्याच्यामुळं तो खराडीचा पूल मार्गी लागला. आज केशवनगर खराडी पूल झाला. त्यांनी खूप साऱ्या लोकांना त्या ठिकाणी रिलीफ मिळाला. मी आत्ता जे ट्रॅफिक पोलिसांना फोन केला आणि विचारलं ट्रॅफिक प्लॅनर म्हणून तुझा डाटा दे कारण प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी प्रति मिनिटाला किती वाहनं जातात त्याचा एक डेटा असतो. आता याच्यामध्ये तुम्ही सांगितलं काय ते ऐकलं ते परत रिपीट करत नाही. तो डेटा माझ्याकडे येईल. ते झाल्यानंतर परवाच्याच उद्घाटनाच्या भाषणात सांगितलं
टॅक्स आम्ही सगळ्यात जास्त देतो आणि सगळ्यात कमी निधी मला मिळतोय. तुम्ही लक्ष देत नाही आमच्याकडं, आमचे रस्ते नाही झालेले. तुम्ही जे आज मांडताय ते मी 4 दिवसापूर्वी मांडलंय, कारण तुमचे जे विषय आहेत तुमच्याशी सतत मी संपर्कात आहे. मी ग्राउंडवर असणारा, गल्ली बोळात असणारा आमदार आहे. मी गल्ली बोळात फिरतो सगळीकडे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर. तुम्ही कधी आला मी उपलब्ध असतो आणि फोनही तुमचे कोणाचेही आले मी घेतो. दादांनी अनेक वेळा पोटतिडकीने मांडलंय, बाप्पू अनेक वेळा येतात. मागे विकाय ढाकणे असल्यापासून हा सगळा विषय त्या ठिकाणी चालू आहे. 3-3, 4-4 मार्किंग लागले. ते म्हणजे झुलता रस्ता झालाय, कधी इकडं जातोय कधी तिकडं जातोय, हा सगळा विषय आहे. याला कारणीभूत कोण? तुमचेच सगळे गावतो. प्रत्येक मीटिंगमध्ये माझा असा अनुभव आहे, मीटिंगमध्ये एक बोलायचं की दुसरीकडे बोलायचं. मी सगळे अधिकारी बोलवले होते. ठरलं होतं ना बाप्पू आपलं, की अधिकाऱ्यांना तुम्ही जे सगळे हे जे सांगतायत हे नकाशावरती दाखवायचं. अधिकाऱ्यांनी यायचं मान्य केलं, आपण तो हॉल बुक केला, सगळं केलं. अधिकारी येणार म्हणलं की आंदोलन करायला लागले. आम्ही अधिकाऱ्यांच्या गाड्या चाडू, असंच करू तसंच करू. अधिकारी म्हणले आम्ही तुमच्यासाठी येतो. हे काय नवीन? ती मीटिंग होऊ शकली नाही. माझी समस्त केशवनगरकरांना विनंती, विकास होत असताना दुटप्पी भूमिका घेऊ. एका भूमिकेत राहा की बाबा सगळ्यांचाच त्याच्यामध्ये प्रश्न सुटला पाहिजे. प्रत्येक वेळी या बोटावरची थुंकी या बोटावर करायची म्हटल्यावरती अडचणी उभ्या राहणार. आता अजितदादांच्या माध्यमातून आपण काय काय करून घेतलं तर मगरपट्टा ते खराडी जाणारा जो म्हणजे आहे त्याच्यावर अजून एक पूल बांधून घेतला. तो पूल चालू कुठून होतो? हा रेल्वेचा पूल उतरला की तो पूल चालू होतो. जे आपलं जे बाळासाहेब कोदऱ्यांचं जे जागा आहे त्याच्यात थोडंसं अलीकडपासून तो चालू होतो आणि तो तिथून वर जातो आणि डायरेक्ट साईनगर जे आहे पुढं तिथं जाऊन उतरतो. 130 कोटी रुपये कुठलंही महानगरपालिकेचं प्लॅनिंग नाही, कोणाचीही मागणी नाही, केवळ चेतन तुपेंनी मागणी केली म्हणून अजितदादांनी पहाटे 5:15 वाजता त्या चौकात थांबून ती सगळी पाहणी केली. महानगरपालिकेने जो पुलाचा नकाशा दिला होता त्याच्यावर मी आक्षेप घेतला. त्यांना मी सांगितलं की हा पूल तुम्ही उतरवताय साईनगरच्या अलीकडं चौकाच्या तोंडाला. परत गेलं की ट्रॅफिक जाममध्ये जसं आपण फुले चौकात अडकतो तसं साईनगरच्या चौकात अडकणार. त्या पुलावर परत गर्दी होणार, परत मागच्या पुलावर गर्दी होणार. याचा फायदा होणार नाही. तुम्ही साईनगरच्या पुढं जा. त्यासाठी 30 कोटी रुपये जास्ती लागणार होते. दादा म्हणजे माझा आमदार सांगतो ना 30 कोटी जास्ती तर 30 कोटी जास्ती, पण त्याच्या प्लॅनिंगमध्ये त्याचं म्हणणं बरोबर आहे, त्याचं म्हणणं मला पटतंय. चौकात कशाला बदल उतरवता? आणि त्याच्यानंतर अनेक भाषणामध्ये दादांनी हे सांगितलं की पुण्यामध्ये चौकाच्या अलीकडे पूल उतरायची जी पद्धत आहे ती बंद करा, चौक उलटून पूल करा. तर तो पूल त्याचं भूमिपूजन पण आता झालंय. त्याला वेळ लागणार आहे कारण मेट्रो आणि ते शेवट एक गोष्ट आहे, दादा म्हटल्याप्रमाणे कुणाच्याही कॉन्ट्रॅक्टरकडं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडं, लोकप्रतिनिधींकडं काही जादूच्या कांड्या नाही. 4-1 वर्ष जातील तो पूल व्हायला. सगळं बांधायचं आहे, हे करायचं आहे, नदीमध्ये पिलर घ्यायचे, ते सगळे विषय. ते होत असताना मागच्या बाजूला अजून कुठं अडचण यायची तर ॲमोनोराच्या जंक्शनवरती सुद्धा एक फ्लायओव्हर छोटासा तिथं आता प्लॅन केला आहे. त्याचंही आता टेंडरला आहे. तो आता टेंडर प्रक्रियेपर्यंत आला. त्याचं टेंडर होईल, त्यालाही 2-3 वर्षात तोही पूर्ण होईल. म्हणजे या रोडवरती मुंडव्याच्या चौकात जी सगळी ट्रॅफिकच्या समस्या होत्या त्या पूर्ण करायसाठी जवळपास 350 कोटी रुपयाचे नवीन प्रकल्प आमदार म्हणून मी अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर करतो. ते 350 कोटी रुपयाचे प्रकल्प जे होते ते कार्यान्वित झाले. त्यातला एक पूल कार्यान्वित झाला, अजून 2 पूल व्हायचे. आता दुसरी गोष्ट तुम्ही सांगताय ते ॲमेनॉरतून येणारा जो आहे, काय परिस्थिती हो? तिथं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करून दिलं का जतीन भाऊ? तिथेही घर बाधित होत आहेत. 9 मीटरचा रस्ता शिल्लक आहे, 9 मीटरमध्ये बाधित होत आहे. प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये घरं बांधलेले आहेत. आता तुम्ही सांगताय की तो करा म्हणजे त्याच्यावरून हे होईल. तुमचं शिष्टमंडळ निघून जाईल आणि ती 150 लोक येऊन बसतील. शेवट एक गोष्ट आहे की रस्त्यामध्ये पूर्वीच्या लोकांनी नागरिकांची फसवणूक केली. प्लॉट त्यांना रस्त्यात त्यांना माहिती होते इथं रस्ता आहे,
डीपी मधला रस्ता नाही, आरपी मधला रस्ता आहे. आरपी मधल्या रस्त्यावरती प्लॉटिंग काढून विकलं. बाप्पू एक मान्य करावं लागेल 100%. आणि मग एक गोष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आज कुठलाही रस्ता करायचा म्हटला की कुठं ना कुठं अडचण समोर उभी राहिलेली आहे. कारण प्लॅन पासपेक्षा गुंठेवारीची घरं ही आपल्याकडं केशवनगरची सगळी परिस्थिती आहे. आता याच्यामध्ये मी परवाच्याच दिवशी पावसकरांना जेव्हा ही कारवाई सगळी त्यांनी केली त्यानंतर सांगितलं, साहेब तुम्ही कारवाया करताय ते डीपी रस्त्यातच आहे, तोडून काय उपयोगी आहे, रस्ता काहीच होणार नाही. डीपी ते म्हणले ते MSCBने मागे घेतल्या पाहिजे. म्हणलं MSCBकडे फंड नाही येत आत्ता उपलब्ध. तुम्हाला जर वाहतुकीची समस्या सोडवायची फार तोडातोडी न करता तर ह्या डीपी मागे घेतल्या तरी सुद्धा वाहतूक सुरळीत होईल. एक कमीत कमी एक रिक्षा जायची तर जागा तयार होईल 5 फुटाची. म्हटलं त्यांनी फरक पडेल. तर त्यांनी त्याच्यासाठी सांगितलं की वा ठीक आहे, त्याच्यासाठी पैसे देतो, ते आम्ही बघतो, ते करतो. दुसरी गोष्ट मी त्यांना सांगितलं की प्रजिमा 34 जो आहे त्याचं मार्किंग मागून का घेत नाही तुम्ही? प्रजिमा 34चं मार्किंग एकदा मागून घेतलं आणि जो प्रजिमा 34 आहे तो केला तर ह्यातले बरेचसे प्रश्न याच्यामध्ये निकाली निघतील. मी प्रजिमा 34चा सातत्याने पाठपुरावा करतोय. प्रजिमा 34चं पण दुर्दैव असं आहे की महानगरपालिकेला हेच लक्षात येत नाही की प्रजिमा 34 आहे कुठे. अनेक अधिकाऱ्यांना समजून झालं, अनेक अधिकाऱ्यांना सांगून झालं. त्यांना शेवट मी सांगितलं की कलेक्टर ऑफिसमधून प्रजिमा 34ची अलाइनमेंट मागून घ्या. कारण 2 प्रजिमा आहेत आपल्या परिसरामध्ये, प्रजिमा 34 आणि प्रजिमा 56. प्रजिमा 56 जो आहे तो मांजरीकडून कोलवडी मार्गे थेऊरकडे जातो. आपला जो आहे प्रजिमा 34 तो केशवनगर मार्गे तो असाच मांजरीतून कोलवडी मार्गे थेऊरला जातो. हे दोन्ही रोड आहेत. आत्ता त्या 2 रस्त्यांसाठी 10 कोटी रुपयाचा निधी माझ्या प्रयत्नातून आलाय. त्याचं जितीन भाऊंकडं कागद पण आहे, तुम्ही बघू शकता की प्रजिमा 34 तयार करण्यासाठी पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे आमदार म्हणून माझी जी कर्तव्य आहेत ती मी अगदी काटेकोरपणे पार पाडतोय. आमच्या कुणाची इच्छा नाही कुणावरला अन्याय करायची. प्रश्न असा आहे याच्यामध्ये की जी मी परवाच्याही दिवशी सांगितलं ती झाडं बिडं जी मध्ये आहेत ती काढून घ्या. त्याच्यामुळं पण ट्रॅफिक अडतंय. ती झाडं काढली तरी ट्रॅफिक मोकळं होतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. नवीन जे आहे हे जे नवीन तुम्ही सुचवताय ते आता हनुमाननगरचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये किंवा बिल्डरांवरती जे झालं नाही त्याच्या बाबतीत आपण अधिकाऱ्यांशी बोलू की बाबा सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही विठीला धरताय, सर्वसामान्य नागरिकांच्या वरती कारवाया करताय आणि बिल्डरांवरती काय तुमचे जावई लागून गेलेत का त्यांच्यावर कारवाया होत नाही का त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात नाही? जर त्यांनी प्लॅन पास केला आणि रस्ता सोडला आहे तर तुम्ही ताबा का घेत नाही त्यांचा? हा प्रश्न तुमच्या वतीने मी 100% महानगरपालिकेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारेल. आपल्याकडं हा डाटा एकदा मी जो मागवला आहे ट्रॅफिक प्लॅनरकडून तो आल्यानंतर त्याच्यात किती फरक पडला आहे. कारण त्या दिवशी मी सांगितलं होतं की हा पूल चालू झाल्या रेणुका माता मंदिराच्या तिथं आणि पलीकडच्या बाजूला ट्रॅफिक जॅम व्हायला सुरुवात होईल. लोणकर चौकाच्या मागच्या बाजूला रस्ता बऱ्यापैकी मोठा आहे. म्हणजे मांजरीकडे जाताना त्याला 5 कोटी रुपये दिले होते अजितदादांच्या माध्यमातून. त्या 5 कोटीमध्ये आपण स्ट्रेंथन केला होता, थोडासा वाढवून घेतला होता. त्याच्यामुळे लोणकर चौकापासून पुढेच खऱ्या अर्थानं ट्रॅफिकला अडचणी होतात. आता त्यावेळी माझ्या अंदाजे आमच्या लोणकर साहेबांनी सहकार्य केलं होतं. त्यांचा बंगला आहे तिथं, तर तो जो रोड आतमध्ये जातो ॲमेनॉराकडं त्याच्यात सुद्धा त्यांनी मला थोडीशी जागा सगळे मागे सरकले 5-5 फूट. चौधरी म्हणून पण कुणीतरी एक तोंडाला होते तेही मागे सरकले. विक्रमजी लोणकरांचा बंगला आहे त्याच्या मागे तेही मागे सरकले. आणि जेवढा रस्ता कुणाचीही पाडापाड न करता कुणालाही न त्रास देता जेवढा रस्ता करता येईल तेवढा केला. आता प्रश्न काय माहिती आहे का की केशवनगरमधून माणसं कुठं जातात? केशवनगरमधून माणसं मगरपट्ट्याकडे येतात, केशवनगरमधून माणसं मुंढवा मार्गे पुण्याकडे जातात आणि केशवनगरमधून माणसं खराडीकडे जातात. या 3च दिशांना जातात. केशवनगरचा माणूस उलटा मांजरीला सांगतात. आता मांजरीवाले कुठे येतात? मांजरीवाले येत आहेत खराडीला जात आहेत, मांजरीवाले येत आहेत मगरपट्ट्याकडे जात आहेत किंवा मांजरीवाले येत आहेत पुण्याकडे निघून जात आहेत त्या मार्गे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुणाचीही मागणी नसताना कुणी काही बोललं नसताना मी सगळ्यात पहिली मागणी केली आहे की नदीपात्रातला रस्ता हा मुंढवापर्यंत जो येतोय तो पुढं जाऊन मांजरीपर्यंत जावा आणि तो कवडीपाटच्या इथं बाहेर काढून सोलापूर रोडला त्या ठिकाणी अटॅच करावा. म्हणजे तो हाचा सगळा जो ट्रॅफिक आहे तो डायव्हर्ट होईल. आता याच्यासाठी महानगरपालिकेमध्ये
मोठ्या प्रमाणावर निधी आवश्यक आहे. कारण 1 किलोमीटरचा रस्ता करायला नदीपात्रातला 125 कोटी रुपये खर्च येतो आणि आपला तो जो पॅच आहे तो जवळजवळ 4 किलोमीटरचा आहे. 500 कोटी रुपये लागणार. अजितदादा असते तर माझ्या मागं खूप मोठी ताकद होती. मी दादांशी बोलून वेळप्रसंगी दादांशी अगदी हे करून सुद्धा केशवनगरकरांसाठी आणि मांजरीकरांसाठी हे 500 कोटी रुपये आणले असते. पण दुर्दैवाने आज माझ्या मागचा जो आधार होता तो आज राहिलेला नाही. तरी सुद्धा आपण तो प्रयत्न करूयात, आपण सगळेजण करूयात. तिथं आता 4 नगरसेवक पण आलेले आहेत निवडून, त्यांनाही बरोबर घेऊयात. कारण महानगरपालिकेने तो निधी द्यायचा आहे कमिशनरांनी. आत्ताच मी जे डिझाईन केलं होतं केशवनगरच्या बाजूला थोडा रस्ता येतो पुढे स्मशानभूमीच्या तिथपर्यंत थोडा पुढे येतो तो नदीपात्रातला रस्ता, तर त्याच्यामध्ये चुकलं होतं ते डिझाईन. ते डिझाईन मी बदलायला लावलं संपूर्ण रोड खात्याच्या अधिकाऱ्यांना. त्यांनी काय केलं होतं की वरती यायचं नदीपात्रातून आणि परत फुले चौकात यायचं, फुले चौकातून युटर्न मारायचा आणि खराडीकडे जायचं. अहो म्हटलं साहेब ऑलरेडीच त्या चौकात जाम होतंय, तो खालून माणूस वर कधी येणार आणि कधी जाणार, हे असला काहीतरी उपयोग करू नका. पलीकडच्याही बाजूला तोच गोंधळ केला होता. म्हटलं साहेब इथं आम्हीच कंटाळलोय, ट्रॅफिक इतकं जाम होतंय त्या पुलावरती, तर म्हटलं तुम्ही परत हे रोटरी करायचं म्हटलं तर अडचणीचं होईल. त्यांना त्यातले सगळे बारकावे समजून सांगितले. जवळजवळ तासभर मी त्या ड्रॉइंगवर बोलत होतो. मी स्वतः इंजिनियर असल्यामुळं मला त्यातलं लांबचं कळतं, त्याच्यामुळं मी आधी सांगितलं त्यांना ते पटलं. त्यांनी त्या म्हटल्या आम्ही या सगळ्या दुरुस्त्या मांडतो, कॉर्पोरेशनमध्ये मंजुरी घेतो, त्यामुळे नदीपात्रातला रस्ता पण होतोय. पण नदीपात्रातला रस्ता पुढं आल्याशिवाय काय करणार आहे तुम्ही? पुढं आल्याशिवाय काहीच होणार नाही. त्यांना सांगितलं हे सगळं. त्यांना म्हटलं बा तुम्ही खरं तर नदीपात्रातला जो रस्ता आहे तो क्रॉस करून पुढं गेला पाहिजे, तर त्यांनी क्रॉसिंग ठेवलंच नव्हतं. ते क्रॉसिंग आता मी करायला लावलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या दृष्टीने करतोय. हे सगळं होत असताना आत्ता प्रत्यक्षातली परिस्थिती काय आहे की 18 मीटर आणि 24 मीटर ही आजची RPची पोझिशन, म्हणजे कुठं आपल्या शिवाजी चौकापासून तर इकडचा जो मांजरीकडे जाणारा रोड जो आहे तो 18 मीटरचा आहे आणि पलीकडचा जो रेणुका माता मंदिराकडे जो जाणारा रोड आहे तो 24 मीटरचा आहे. आता ही फॅक्च्युअल पोझिशन आहे आजची. जाग्यावरती तेवढे रोड आहेत का? तर बिलकुल नाही. तुमच्यातले लोक म्हणतात आम्ही 18 मीटर काढायला तयार आहे. 18 मीटरमधून सुद्धा खूप लोकांचं नुकसान होणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आमचे हे मित्र लगेच म्हणले की बाबा मग आम्हाला जर त्याच्यात आमचं काय गेलं तर आम्हाला फ्लॅट मिळले पाहिजे. 2 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये नुकसान भरपाईचा जो विषय आहे. नुकसान भरपाई नियमाप्रमाणे काय आहे, तुम्ही जर तुमची जमीन असेल आणि त्याच्यातून काही गेलं तर तुम्हाला FSI मिळतो, TDR मिळतो. त्याचं तुमचं काही शिल्लक राहिलं नाही तर TDR मिळतो, मागं प्लॉट शिल्लक राहिला तर FSI मिळतो. तुमचं घर असेल आणि ते संपूर्ण घर गेलं, बाधित झालं तर तुम्हाला त्याच्यानुसार कायद्यानुसार पुनर्वसनाचा जो काही मोबदला आहे त्या पद्धतीने मिळतो. आता फॅक्च्युअल परिस्थिती काय तयार होते की ते फ्लॅट आहेत 350 फुटाचे, कारण ते LIG मधले आहेत. लोअर इन्कम ग्रुप जो आहे त्याच्यासाठी बांधलेले महाराचे त्या सदनिका आहे. आता आपल्या इथं काय झालंय, 1 गुंठा जागेत 4 मजले बांधले. ही खरी परिस्थिती आहे. जागा किती? 1 गुंठा, त्याच्यावर बांधकाम किती? 3000 फुटाचं. आता हे जे आहे हे FSIच्याही नियमात बसत नाही, कुठल्याही नियमात बसत नाही. भाऊ किती आहेत? 4 राहिला. प्रत्येक मजल्यावर 1 भाऊ राहतोय. कॉम्पन्सेशन देताना तुम्हाला 1 युनिट म्हणून दिलं जाईल, 4 युनिट नाही ना धरले जाणार. तुमचा जर प्लॅन पास असता आणि तुम्ही 4 मजल्याची बिल्डिंग पास करून घेतलेली असते तर 4 युनिट धरले गेले असते. तुम्ही गुंठेवारी किंवा ग्रामपंचायतीत नोंद काय लावली? तळमजल्याची. तुमची नोंदच 1 मजल्याची ग्रामपंचायतीमध्ये. त्याच्यामुळं त्यावेळी टॅक्स कमी यावा म्हणून 4 मजले असताना आपण नोंद लावली 1 मजल्याची. तीच आज आपल्याला अडचणीची ठरते. तुमची जर टॅक्सची नोंद 4 मजल्याची असते त्यावेळेची तर अडचणीची ठरली नसती. हे जे सगळे विषय आहेत हे सगळे विषय एकमेकांमध्ये गुंतागुंतीचे आहेत. हे सगळे विषय आपल्याला सोडवावे लागतील.